हॅलो नमस्कार मंडळी, मी मनीषा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या व्लॉगला, ज्याचं नाव आहे मनीषा की व्लॉग। आणि आज पण आम्ही मस्त अशी फक्त दुधापासून बासुंदी। तर चला मग रेसिपी बघून घेऊया। इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, छान उकळी यायला दिलेलं आहे। हे थोडं आटून घ्यायचं, तर पहिला आटून घेऊ आपण। तर इथं दूध जवळपास अर्धा लिटर पर्यंत झालेलं आहे। आता यामध्ये घालूया केसर। केसर किंवा तुम्ही तुमच्याकडे कलर असेल तर कलरही घालू शकता। तर मी इथे केसर घातलेला आहे। तर यामध्ये घालूया काजू। मी काजू बारीक करून घेतला आहे। त्यानंतर बदाम, तेही बारीक करून घेतलेला आहे। आणि 1 कप साखर घातलेला आहे। 1 कप साखर घालून छान वितळायला द्यायची आणि थोडंसं एक 5 मिनिट आटायला द्यायचा। मग तयार आहे आपलं बासुंदी। तर हे आटायला देऊया छान, एक 5 मिनिटानंतर बघूया। इथं मी बारीक करून घेतलेले पिस्ताही घालत आहे आणि आता छान उकळी यायला द्यायची, एक 5 मिनिटानंतर बघूया। आता ही खूप छान आटून झालेली आहे। तर आता मी गॅस बंद करत आहे। आता यामध्ये वेलची पावडर घातलाय। आता हे मिक्स करून थंड व्हायला ठेवून टाकूया। तर इथे रेडी आहे आपली बासुंदी, फक्त दुधापासून बनवलेली बासुंदी। यामध्ये खवा त्याने अजिबात वापरलेला नाही। तर तुम्ही नक्की ट्राय करा बासुंदीची रेसिपी आणि लाईक शेअर करायला विसरू नका।